आपण संदीप बिरामणे यांचा सन्मान करूया। मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू झालेला आहे। दोन्ही संघातील अतिरिक्त खेळाडूंना विनंती आपण या, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट हो। आपण संदीप बिरामणे यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान करूया, जे जिल्हा आयकॉन म्हणून या पश्चिम जावली प्रीमियर लीग मध्ये खेळलेले आहेत, त्यांचा आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान। परंतु हा बॉल चाललाय सीमापार, धावा मिळतील त्या 4, आलाय तो चौकार। संदीप दादा कीर्त त्यांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते दादा हा सन्मान आपण करावा। संदीप बिरामणे जावली तालुक्यातील खर्शी बारामुरे गावचे खेळाडू आहेत, जिल्हा आयकॉन म्हणून ते या स्पर्धेमध्ये खेळले। आपण त्यांचा सन्मान करत आहोत। आपण जिल्हा आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळलात, श्री संत बाळूमामा 11 या टीम कडून आपण त्यांचं करत आहोत। पश्चिम जावली प्रीमियर लीगच्या वतीने संदीप दादा कीर्त त्यांच्या शुभास्ते हा सन्मान। त्याचबरोबर या पश्चिम जावली प्रीमियर लीगचे त्यांना आठवण भेट आपण प्रदान करत आहोत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि शैलेश जाधव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाचे आपण संपर्क साधा। शैलेश जाधव यांना विनंती आहे। मॅच झाले सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल। मराठी भाषेतला आपल्या 22 गावचा ऐकूया एक भारदस्त आवाज निवृत्ती शिंदे सरांचा। हॅलो, धन्यवाद निलेश जी मर्डेकर सरांचा आपण आवाज ऐकत होतो। इथे मात्र पहा कव्वरच्या डोक्यावरून डिपेक्षा कव्हरला चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार। विवेक शिंदे च्या बॅट मधून एक लाजवाब चौकार पाहायला मिळतोय। तर आता मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1 षटकांचा खेळ संपलाय। 12 धावा धावफलकावरती झाल्यात। दोन्ही संघांसाठी हे महत्त्वपूर्ण मॅच आहे। जो संघ जिंकेल नक्कीच त्याचा पॉइंट टेबलमध्ये नक्कीच वर पडताना पाहायला मिळेल। दोन्ही संघांचा हा सामना अगदी प्रेक्षकांना पाहण्यासारखा सामना आहे। स्पोर्टेकच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षकांना या पूर्ण स्पर्धेचं दाखवलं जातंय। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सूर्यकांत आढाव सर, त्याचबरोबर हेमंत कोळी आणि त्यांचं सर्व पॅनल या ठिकाणी उपस्थित आहे। आणि खऱ्या अर्थानं आज पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक असोसिएशनमधील आपण जर पाहिलं तर आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील। एका दिशेला आपण पाहिलं गणेश, या ठिकाणी ओमकारचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील अगदी समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला। एक धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एका दिशेला पाहिलं विनायक शिंदे, दुसऱ्या दिशेला पाहिलं विवेक शिंदे के SK महाबळेश्वर असोसिएशन मध्ये रोळे गावचा हा हुकमी एक्का म्हणून ज्याला मानलं जातं, आज या लीग मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्या लीग मध्ये खेळत असताना त्याच्याकडून बहारदार फलंदाजीची अपेक्षा आहे। तिथे मात्र ओमकार निघालाय। अक्कोट टप्प्याचा चेंडू लेग साइडला भिरकावून दिलाय। 1 बाउंड चेंडू निघून जाईल सीमारेषे पार। चेंडू येतोय चौकार, 4 धावा। विवेक शिंदेच्या बॅट मधून एक लाजवाब ताबडतोब चौकार पाहायला मिळतोय। पश्चिम जावली प्रीमियर लीग गाजते नवी मुंबईमध्ये भारी। सातारा जिल्ह्यातील टॉप लेवलची क्रिकेटची स्पर्धा भारी। धन्यवाद डीजे। आपण पाहिलं तर मागील हंगामामध्ये याच क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं तर SK महाबळेश्वर प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळाली होती। परंतु याच क्रीडांगणावरती या खेळपट्टीवरती खूप सारा अनुभव आहे विवेक शिंदे यांच्याकडे। ओमकार पुन्हा एकदा सज्ज झालाय। इथे मात्र फुल टॉस, चांगला फटका, अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला दुसरा लाजवाब चौकार पाहायला मिळतोय। एका दिशेला आपण पाहिलं तर चौकार, दुसऱ्या दिशेला चौकार, अगदी चौकारांची
दोन चौकारांच्या साह्याने संघाचा धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती पाहतोय 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 चौकारांची आतषबाजी अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर चौफेर फटकेबाजी करत असताना आपण विवेक शिंदेला पाहतोय. ओमकार मात्र याला इथे मात्र श्रीस्फोट करून खेळताना आपण पाहतोय काहीतरी चमत्कार करावा लागेल. संदीप दादा यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. ओमकारला मात्र इथे विकेट्स मिळवायची आहे. आता मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहतील. चेंडू मात्र निघून चाललाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्पर्धेतील हॅट्रिक चौकारांची पुन्हा एकदा विवेक शिंदे या ठिकाणी पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून लागोपाठ 2 नाही तर 3 चौकार पाहायला मिळालेत. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र रंगात आलाय, डंगात आलाय. कॅच आहे. इथे मात्र झेल मिस झालाय. पकडो कॅच जितो मॅच हा मूलमंत्र वापरला जातो क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये. इथे मात्र थ्रो देखील खराब आहे आणि त्याच संधीचा या ठिकाणी आपण फायदा घेत असताना विवेक शिंदे मात्र बॅटचं चुंबन देखील घेताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र इथून पुढे नक्कीच घेर चेंज पाहायला मिळेल. या रखरखत्या उन्हांमध्ये नक्कीच दुसऱ्या नाहीतर तिसऱ्या आता चौथ्या खेरमध्ये नक्कीच गाडी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच निवृत्ती सर आपण पाहतोय. संदीप बिरमाने सर खरोखरच आपण जिल्हा एकूण या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही आपले आभारी असू. असंच प्रेम आणि असंच प्रेम आमच्यावरती ठेवावं अशी आम्ही अपेक्षा करतो. तसेच आपल्या विभागातील सुपुत्र विनोद गोगावले दादा अध्यक्ष यांचं पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनकडून दादा आपलं सहर्ष स्वागत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, एक जुने जाणते क्रिकेटर, तसेच कासगावचे सुपुत्र विठ्ठलदादा किर्दत असतील, तसेच त्यांची कोर कमिटी यांचंसुद्धा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दादा आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद नितीन. पहिल्या षटकांचा आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि इथे मात्र आपण पाहतोय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विनोदजी गोगावले सर, त्याचबरोबर संकल्प प्रतिष्ठानचे आपण पाहतोय संस्थापक या ठिकाणी विठ्ठलजी किर्दत साहेब आणि पूर्ण सातारा कोर कमिटी व्यासपीठावरती या ठिकाणी आपण पाहतोय विठ्ठलजी आहेरे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर नवनाथजी बादापुरे आणि गणेश दादा माने, त्याचबरोबर गणेश दादा भिल्लारे, त्याचबरोबर नितीन दादा शिंदे यांचं शुभ आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आज खऱ्या अर्थानं पश्चिम जावली प्रीमियर लीग म्हटलं तर हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सकाळपासून जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी आज जर पाहिलं तर या ठिकाणी मान्यवरांची मानदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं कास पडार म्हणलं तर फुलांसाठी प्रसिद्ध. धावसंख्या झाली ती मात्र 29 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3रं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. राकेश शिंदकर आज खऱ्या अर्थानं सकाळपासून आपण पाहतोय. सुनीलजी बादापुरे साहेबांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील मनापासून सरचे स्वागत आहे. तिथे मात्र फटका चांगला आहे. पाठीमागच्या दिशेला चेंडू चाललाय. तिथे एकही धाव नव्हती, मात्र तिथे एकच धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि एका धावेबरोबर नितीन जर पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 30च्या घरामध्ये. नक्कीच निवृत्ती सर, क्रिकेट खेळत असताना सामाजिक कार्याचे आवड असलेलं आपलं क्षेत्र आणि क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक सेवा करत आलेल्या या आपल्या संपूर्ण क्रिकेटच्या माध्यमातून निवृत्ती सर आपण खेळत आलो. बांधावरती क्रिकेट खेळत जायचं. आज उच्च दर्जाचं क्रिकेट तुमच्या आमच्या भेटीला नवी मुंबईसारख्या ठिकाणी इथे पाहायला मिळते. पाया पुढचा चेंडू अप्रतिम फटका खेळला गेलाय. या स्पर्धेतील सर्वात लॉंगेस्ट षटकार मारलाय का? नक्कीच एक बिग हिट आले विवेक शिंदे याच्या बॅटमधून आणि जातोय हा दणदणीत खणखणीत असा षटकार. नक्कीच मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी डीप स्क्वेअर लेगला जो फटका मारला होता तिथे मात्र अगदी झेल सोपा सोडला होता. म्हणजे जर झेल टिपला असता तर हा तुम्हाला षटकार पाहायला मिळाला नसता. एखादा आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळतोय, आपली चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अटॅक मात्र गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट झालाय, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल का? तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चुकी करेल. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. फरार 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे
22 गाव प्रीमियर लीग सारखी क्रिकेट स्पर्धा भरवली गेली. त्याच्यानंतर आता पाहतोय 14 गाव प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा आपल्या भागामध्ये पार पडते. 5 गाव प्रीमियर लीग असेल, तसेच पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन असेल. एक जबरदस्त प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे. सामाजिक कार्याची आवड, सामाजिक क्षेत्राला जपत असताना क्रिकेट कसं पुढे जाईल याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या या सर्व मुलांच्या मधून विभागातून केला गेला. आणि आज आपण पाहतोय एवढं मोठं असं भव्य दिव्य असं नियोजन आपल्याला निवृत्ती सर इथे पाहायला मिळत आहे. नक्कीच या ठिकाणी GR ची बॅट कोणाकडे असेल ना तर कृपया या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची आहे. तेजस कोकरे यांची बॅट आहे. जर कोणी घेतली असेल ना तर स्पोर्टमॅनशिप दाखवा मित्रांनो. बॅट आताच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर खूप महाग आहे. तर 3 ते 4 हजाराची एक बॅट आहे. जर कोणी चुकून घेतली असेल, इथे आपलेच सर्व मुलं आहेत, सहकार्य करा. GR ची बॅट आहे आणि कोणाकडे असेल तर कृपया आपण ती बॅट या ठिकाणी आणून द्यायची आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय सातारा ग्रामीण म्हटलं की त्यांची देखील एक मोठी स्पर्धा या ठिकाणी याच क्रीडांगणावरती 23 आणि 24 मार्च रोजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रीमियर लीग. आता मात्र प्रीमियर लीगचा हंगामा चालू झाला आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं ना तर एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला एप्रिल महिन्यामध्ये चॅम्पियन महाबळेश्वर ट्रॉफी हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. फर्स्ट प्राइज जर पाहिलं तर त्यामध्ये आपण पाहला 3 लाख मोठं प्राइज आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये उंच आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने टिपलाय सेल आणि या ठिकाणी विवेक शिंदे यांचा खेळ संपला जातोय. खेळ बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये देऊयात एक सुमधुर आवाजामध्ये डीजे ऑपरेटरला संधी. हाय बघा मानाची सातारा जिल्ह्यात कासपठार भागात उत्सुकता भरले क्षणाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये हाय मानाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रामध्ये मानाची. पश्चिम जावली प्रीमियर लीग स्पर्धा साताऱ्यामध्ये जबरदस्त अशी क्रिकेट स्पर्धा येते. नक्की त्याच्यानंतर आपण उल्लेख केला 22 गाव प्रीमियर लीग साठी एक मोठी क्रिकेट स्पर्धा. 1, 2, 3 मेला गावचा आस्वाद, गावचा मेवा जो खायला भेटतो आपल्याला ते स्पर्धा एक मोठी क्रिकेट स्पर्धा येते. खरोखरच क्रिकेटच्या माध्यमातून मी वारंवार उल्लेख करतोय. नक्कीच आपल्याला ते उल्लेख करणं तितकंच महत्त्वाचं आहे निवृत्ती सर. कारण सामाजिक आवड, सामाजिक क्षेत्राला धरून आपण क्रिकेट खेळत आलो. समाजामध्ये एक चांगली छाप आणि आपल्याकडून होणारे शैक्षणिक कर्ज असू दे, गरजवंतांना असलेली मदत असू दे, म्हणजे समाजाचं भान ठेवून आपण क्रिकेट खेळलो. त्यामुळे निवृत्ती सर आपल्याला आता समाजामधून सुद्धा एक चांगली थाप आपल्याला या स्पर्धांच्या मार्फत भेटते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालाय. राकेश सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याने कालच्या हंगामामध्ये चांगली फटकेबाजी केली होती. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर बाळूदादा पवार आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू या ठिकाणी पहा, लेग बिफोरची अपील आहे, फेटाळून लावताय त्या ठिकाणी विनायक शिंदे. मात्र आपण पाहतोय अजून इथं चढून उपस्थित आहे आणि इथे मात्र पंचांचं बोट मात्र आकाशाकडे या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी लेग बिफोर अर्थातच आउट झालाय आणि परतीच्या दिशेला नितीन आपल्याला पाहायला मिळेल. सर आपण पाहतोय बाळूदादा पवार स्वतः या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्फत ही विकेट केली गेली. म्हणजे अध्यक्षपद सांभाळत असताना, जबाबदारी सांभाळत असताना क्रिकेट सुद्धा खेळलं जात आहे. आणि क्रिकेट खेळत असताना आपल्याकडून आपल्या संघमालकांना आपल्याला विकेट घेतलंय तर त्याची एक प्रामाणिक मेहनत दाखवली जाते. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर एक स्फोटक फलंदाज म्हणून आज पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनमध्ये विनायक शिंदेला देखील आपण पाहतो. आज कित्येक दिवसाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आम्हाला माहिती आहे ज्या वेळेला आम्ही लहान होतो अगदी त्यांच्या सोबत आम्ही म्हणेन ना तर कोयना काठीच्या कांदाटी खोऱ्यामध्ये आपण जर पाहिलं घावरी म्हणून गाव आहे आणि वाघावळे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत देखील क्रिकेट जाऊन खेळलाय. परंतु याच गोलंदाजाकडे आज जर पाहिलं ना तर कोयना एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. फलंदाज आपण पाहतोय लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विक्रम आलाय. विक्रम भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी करत असताना बाळूदादा पवार आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र अगदी अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडूवरती विकेट आली, त्यानंतरच्या चेंडूवरती अगदी आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र अगदी मनोबल आपला वाढवणारा चेंडू बाळूदादा पवार यांच्या हातामधून फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नक्कीच निवृत्ती सर, एक चांगली क्रिकेट स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली. आता बाया पुढचा चेंडू आता मात्र भिरकावून द्यायचा प्रयत्न करतोय, पाहायचा आहे आणि इथे क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय आणि एक धाव मिळते ते श्रीविलियन संघाला. निवृत्ती सर, खरोखर तुम्ही म्हटला कोयना काटेला बांधावरती क्रिकेट खेळायचो आपण, वावरावरती एकावरती एक वावर असायचं, ते क्रिकेट आज कुठेतरी आपण एका मोठ्या लेवलपर्यंत आणून ठेवलं आहे. याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे, खूप मोठी उत्कंठ आहे, कारण 9-10 वर्षाची मेहनत आपली आहे. कारण पहिलं क्रिकेट खेळलं जायचं, एक गाव 11 खेळलं जायचं, भांडणं व्हायचे, झगडे व्हायचे, पण जशी काही प्रीमियर लीग कन्सेप्ट आली ना, सर्व मुलं सर एकामेकांमध्ये खेळली गेली, एकामेकाच्या भावाप्रमाणे आज खेळतात, एकामेकाला मदत उभी राहते, लाखोंची मदत आज निवृत्ती सर 5 ते 10 मिनिटांमध्ये उभी राहते. पुढचा चेंडू या ठिकाणी यॉर्कर चेंडू होता, अगदी हेलिकॉप्टर उडवलाय, वन बाउंड चेंडू निघून चाललाय, दोन्ही फलंदाजांमध्ये टक्कर होणार असं वाटलं होतं. चेंडू मात्र फरार, 4 धावांसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. बॅट्समन आपण जर पाहिलं तर राकेशच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. अरे भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय कडक, पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन. नितीन दादा, जर सांगायचं म्हटलं तर 22 गाव प्रीमियर लीग हा कॉन्सेप्ट जेव्हा आपल्या विभागामध्ये आला, खऱ्या अर्थानं या कॉन्सेप्ट नंतर आपण जर पाहिलं तर कित्येक सारे या चावली तालुक्यामध्ये असू द्या, सातारा जिल्ह्यामध्ये असू द्या, मुंबईसारख्या ठिकाणी प्रत्येक विभागावाईज आपण जर पाहिलं तर असोसिएशन निर्माण झाली आणि 22 गाव प्रीमियर लीग जर म्हटलं ना तर 1, 2 आणि 3 मे रोजी संपन्न होते. या वर्षी देखील अगदी या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत आणि बाळूदादा चांगली गोलंदाजी करतोय, पण 22 गाव प्रीमियर लीग म्हटलं की महाराष्ट्र दिन 1 मे रोजी आपण साजरा करतो. याचंच औचित्य साधून गेली कित्येक वर्षापासून ही स्पर्धा या दिनानिमित्त आपण या ठिकाणी भरवत असतो आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण जर पाहिलं तर खूप सारी मुलं आपली मेहनत घेतात आणि एक मोठी स्पर्धा देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येते. इथे मात्र जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पॉईंटच्या अगदी मधून चौकार निघून या ठिकाणी 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. धावसंख्या जर पाहिली तर 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. निवृत्ती सर, आपण पाहिलं विनोददा गोगावले इथे बसल्यात. पाय मित्रांनो, सुनील बादवप्रे असतील, नवनाथ असतील, पण विनोददा मला वाटतंय निवृत्ती, मला वाटतंय 10-15 वर्षापूर्वी ही लोक सुद्धा चालत येऊन आपल्याकडे क्रिकेट खेळायची. तेव्हाचं क्रिकेट दादा खूप वेगळं होतं, आताच्या क्रिकेटला ग्लॅमर आलंय. परंतु ग्लॅमर येत असताना सुद्धा आता आपली मुलं, आपण लोकांनी घेतलेले लिडिंग मुलं आता सुद्धा जमिनीवरती पाय ठेवून आहेत. आता जरी क्रिकेटमध्ये पैसा आला असला तरी तुम्ही घेतलेली पहिलं क्रिकेट आणि त्या क्रिकेटच्या सन्मानासाठी तुम्ही दिलेला क्रिकेटमध्ये तुम्ही जे पदभार सांभाळताय त्या पदभारावरती तुम्ही झालेली शिकवणीवरती मुलं पुढे जाताना दिसत आहेत. धन्यवाद. यानंतर नेक्स्ट मॅच गौरी रॉयल्स ऑटोमोटिव्ह आणि आरोही किंग्स, दोन्ही संघाचे संघ नायक. आपणास विनंती आहे आपण टॉस का बॉस मध्ये या आणि जिथे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोदजी गोगावले आणि पूर्ण त्यांची कमिटी यांना मी विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये जायचे, ज्या ठिकाणी तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी नेक्स्ट मॅच गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह विरुद्ध आरोही किंग्स एक महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. गौरी 11 एक मॅच जिंकले, अजूनही या विजयाच्या शोधामध्ये आहे, तर आरोही किंग्स जर पाहिला तर 2 मॅच जिंकल्या, त्यांच्यासाठी दिली एक महत्त्वाची मॅच आणि टॉस का बॉस मध्ये आमंत्रित करूयात 22 गावचा एक गोड सुमधुर आवाज, अर्थातच प्रदीपजी साळुंके सरांना. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. येस, मान्यवरांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपण शुभ असते नाणेफेकीचा आपण कौल करणार आहोत. विनोददादा गोगावले, त्याचबरोबर विठ्ठलदादा किर्दत आपण देखील या. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. या स्पर्धेचा अंतिम दिवस पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आयोजित पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2-6 थरार आपण पाहत आहोत. टॉस आपण करणार आहोत. गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह अँड आरोही किंग्स यांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. येस, नितीन दादा सुर्वे प्लीज आपण यायचं आहे. टॉस आपण करत आहोत. स्पर्धा हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करते. प्रत्येक मॅचकडे लक्ष आहे, पॉईंटवरती लक्ष आहे. काही संघ जर आपण पाहिले तर 2 सामने जिंकलेत, काही संघ 3 सामने जिंकलेत, परंतु मॅच रंगतदार बनेल आणि सामना खूप चांगला आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. कॉल कोण करतील? येस, गौरी 11 टीमचे कॅप्टन नितीन दादा सुर्वे. छापा कॉल केलाय परंतु काट आलाय, नशिबाची साथ कौल गेलाय आरोही किंग्स टीमच्या पक्षामध्ये.
महत्त्वपूर्ण मॅच आहे. करूया लढवची परिस्थिती जिंकला तर संधी मिळेल. मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. येस, फील्ड आपण करणारा हा समोर आहे गौरी 11. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावा म्हणजे मला वाटतं 20 ते 25 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण आम्हाला खूप महत्त्वाची मॅच आहे, जिंकणंच आहे आम्हाला. नक्कीच ॲज अ जिल्हा आयकॉन सुद्धा आपल्या टीममध्ये खेळत आहेत. ते देखील थोडंसं मागील 2 मॅचमध्ये स्ट्रगल केलं आहे. या मॅचमध्ये काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल? रणनीती काय नाही, जस्ट आम्ही एकदम फ्री माइंड खेळणार आहे. येस, नक्कीच हे होते सागर शेलार, स्वतः संघ मालक आहेत आणि ॲज अ कॅप्टन देखील आहेत. टॉस जाऊया गौरी 11 टीम. टॉस आपण हरलायत. प्रथम बॅटिंग करायची आहे. समोर आहे आरोही किंग्स. दिग्गज खेळाडू आहेत, अगदी लेजंड क्रिकेटर आपण पाहत आहोत. अनेक स्पर्धा गाजवणारे खेळाडू त्या टीममध्ये खेळत आहेत. आपण त्यांच्यासोबत मॅच खेळायचे. किती धावांचे टार्गेट सेट कराल? नक्कीच चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू, कारण या मॅचवरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळे आम्ही एक चांगली क्रिकेट स्पर्धा खेळत असताना एक चांगला सन्मानपूर्वक या सामना जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. नक्कीच आपल्या टीममध्ये सुजित शेवाळेसारखा जिल्हा आयकॉन खेळतोय. डॉन या नावाने प्रसिद्ध आहेत. खूप चांगला खेळ केला आहे. या मॅचमध्ये प्लॅनिंग काय असतील? कशा प्रकारे आपण कोणत्या रणनीतीने मैदानामध्ये उतराल? नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून तिन्ही सामन्यामध्ये वन साईड क्रिकेट खेळत आला आहे तो. परंतु लीग स्पर्धा म्हटलं की पॉईंट टेबलमध्ये रन रेटचा विषय येतो, वर खाली होत असतं आहे. नक्कीच कोणी जिंकू दे कोणी हरू दे, एक चांगली क्रिकेट लीग पश्चिम जावले सर्वांच्या आपल्या भेटीला आली आहे. परंतु सुजितसाठी नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. 50 धावांची अपेक्षा नक्की त्याच्याकडून असेल. ज्या पद्धतीने तो क्रिकेट खेळतोय, प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर आणि प्रत्येकाचं अप्रतिम असे शॉट त्याच्या बॅटमधून आपण पाहतो. येस, नक्कीच अनेक स्पर्धा खेळलेत, अनेक स्पर्धा गाजवलेत. 360 मैदाने सकाळी सत्रामध्ये आपण पाहिलं. पहिली मॅच हाय स्कोरिंग झाली, परंतु त्यानंतरचे सलग सामने लो स्कोरिंग होत आहेत. ही मॅच जी आता मैदानामध्ये चालू आहे ही देखील हाय स्कोरिंग झाले. आपण कशा प्रकारे ही मॅच खेळून काढाल आणि कशा प्रकारे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय? नक्कीच क्रीडांगण तर खूप चांगलं आहे आणि पश्चिम जावलीचं खरंच मोठं योगदान आहे. गेली सातत्याने 10 वर्षाची मेहनत इथे आपल्याला पाहायला मिळते मुलांची. आणि क्रीडांगणाची विषय बोलाल तर पूर्ण 360 ग्राउंडची इथं उपलब्धी करून दिली आहे. खरंच मान्यवर असतील, विनोददा गोगावले इथे आहेत, विठ्ठल जे आहेत, नवनाथ जे आहेत आणि सुनीलदा असतील किंवा पूर्णच मान्यवर. खरोखरच आज जरी आपल्या असोसिएशन वेगवेगळ्या दादा खेळत असतील तरी प्रत्येकाचं प्रेम, प्रत्येकाचं नातं एकमेकाशी जोडलं गेलं आहे. आणि क्रिकेटच्या माध्यमातून समाजाला आपल्या काय देता येईल याचा प्रत्येकजण प्रामाणिक जो प्रयत्न करतोय ना, तो सर्वात महत्त्वाचा. क्रिकेट तर होत राहील, परंतु प्रत्येकजण आपल्या समाजासाठी आणि आपल्या विभागासाठी काहीतरी करताना दिसतोय, त्याचा खूप अभिमान आहे. हो, नक्कीच. क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेटमध्ये पैशाला महत्त्व नसतं. माणसाला माणूस जोडण्याचं आपण क्रिकेटमधून काम करतो. असंख्य मित्रपरिवार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोडला जातोय. अनेक असोसिएशनमधील जिल्हा आयकॉन खेळत आहेत. प्रत्येकाचं लक्ष या स्पर्धेकडे राहिलं आहे. चर्चा राहिली या स्पर्धेची संपूर्ण आज जिल्ह्यामध्ये. स्पर्धा आहे मानाची पश्चिम जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. टॉस झालाय. दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा. तसेच मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय आरोही 11 आरोही किंग्स टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. आमंत्रित केलंय गौरी 11 साठी प्रथम बॅटिंगसाठी. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. स्पर्धा खूप चांगली पाहतोय, आनंद घेतोय. आनंद घेत राहा, आनंद देत राहा. परंपरा आहे, इतिहास आहे आणि त्याचप्रमाणे स्पर्धेची वाटचाल देखील चालली आहे. स्पर्धा येते अंतिम टप्प्यामध्ये. रंग भरलेत या स्पर्धेमध्ये. मान्यवर देखील उपस्थित झालेत. कॉम्बॉक्समध्ये करूया बदल, आवाजामध्ये होईल बदल, मायक्रोफोनवरती जोडले जातील. कासपठार विभागातील एक नामांकित समालोचक आणि आमचे मार्गदर्शक तुषारजी जांभळे सर. त्या दरम्यान आम्ही थांबतो. हम युग आहे, यू आहे, आप देखत राहा, पाहत राहा ही मॅच, ही स्पर्धा पश्चिम जावली प्रीमियर लीग PJPL 2.0.2. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकत होता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रदीपजी साळुंके सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्ध खेळ समाप्त झाला आहे. 50 धावांचं लक्ष आहे श्री स्पोर्ट्स या टीमसमोर आणि राजू कंकने एक चौकार मारल्यानंतर तो बाद झालेला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सध्याची परिस्थिती तुम्ही पाहताय श्री स्पोर्ट या टीमची की राजीव कंक अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलेले आहेत. 50 धावांचा आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत 4 धावा धावपलकावरती आहेत. राकेश सिंदकर आणि ओमकार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विवेक शिंदे मॅन फ्रॉम रुळे गावचा हा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. खोलवर टप्प्याचा बॉल, अतिशय वेगाने हा बॉल रिलीज केला आहे आणि हा बॉल देखील आलेला आहे डॉट बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत विवेक शिंदे यांनी केले. KSKचा बाहुबली म्हणून हा खेळाडू ओळखला जातो. गत वर्षी पश्चिम जावली प्रीमियर लीगचा मालिकावीरचा देखील हकदार विवेक शिंदे ठरला होता आणि याही मॅचमध्ये आणि याही संपूर्ण स्पर्धेमध्ये तो चांगली बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग करताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा धावपलकावरती आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा खर्च केलेत आणि एक महत्त्वाचा गडी त्यांनी मात्र
बाद केलेला आहे. या बॉलला हलक्या हाताने डिफेन्स केले 30 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट रिझनमध्ये बॉलला मात्र अडवलं जाईल. फेकी केली जाते. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडली जाते. 50 धावांचं लक्ष आहे. राजू कंग कराड तालुक्याचा बकासूर लवकर बाद झाला आणि त्यानंतर श्री स्पोर्ट्स हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीमधून बाहेर निघायचं असेल तर नक्कीच एक चांगला खेळ साकारावा लागेल. 1 ते 2 मोठे फटके आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला जाईल, परंतु ते 1 ते 2 फटके कधी येणार. हा बॉल आगळ्या वेगळ्या स्टाईलने खेळायचा होता. पंच आमच्याकडे वळाले जात आहेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलेला आहे. सिंगल धाव मिळते. सध्याच्या घडीला श्री स्पोर्ट या टीमसाठी धावा कशा काय येणार, धावा येणं गरजेचं आहे. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि त्या धावांसाठी त्यांना करावा लागतोय संघर्ष. ओमकार आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आलेला आहे तो डॉट बॉल. विवेक शिंदे मॅन फ्रॉम रुळे जिल्हा आयकॉन यांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक त्यांनी हाताळलं. 6 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवली, ती म्हणजेच राजू कंक यांची जिल्हा आयकॉन. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आहेत. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे 44 धावांची आवश्यकता आहे. तुम्ही स्पर्धा पाहताय, अनुभवताय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आयोजित पश्चिम जावली प्रीमियर लीग 2025चा दैदिप्यमान सोहळा. सातारा जिल्ह्यातील नामांकित टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला, या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचं नियोजन अप्रतिमरित्या पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विशेष बाब म्हणजे कोणते आहे तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या तालुक्यातील 10 आयकॉन खेळाडू खेळत आहेत आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी खऱ्या अर्थानं ब्लूटूथ स्पीकर, वायरलेस ब्लूटूथ, डिजिटल वॉच आणि सातारा स्पेशल कंदी पेढे या सर्व गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे आणि ही स्पर्धा सातत्यपूर्वक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली जाते. खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीगमध्ये कंदी पेढे प्रत्येक सामनावीर खेळाडूला पुरस्कृत केले आणि त्यानंतर मात्र पश्चिम जावली प्रीमियर लीगमध्ये देखील सातारी कंदी पेढा हा प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला दिला जातोय. म्हणजे सातारा जिल्ह्याचा गोडवा कंदी पेढा आणि हे संपूर्ण कंदी पेढ्याचा आस्वाद आज संपूर्ण खेळाडू घेताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा धावपलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये योगेश आलेत आणि योगेशने देखील पहिलाच बॉल डॉट टाकलेला आहे. डावकरी हाताचा गोलंदाज पुढे सरसावले. बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडूला घेतलं. व्ही शेपमध्ये चेंडूला पाठवले. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतील. बॉलला स्टॉप केलं जाईल. फेकी नॉन स्ट्राईकला केली जाईल. तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7 धावा. 50 धावांचं लक्ष आहे. इक्के दुक्के से खुश नाही होगा. मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. षटकार चौकार खेळावे लागतील. त्याच वेळेला या मॅचमध्ये शिरकत करावी लागेल अर्थातच श्री स्पोर्ट्स या टीमला. टॅब उडवलाय. अगदी बॉलरच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे चाललाय. मिड ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव प्राप्त झाली या बॉलच्या पाठीमागे आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 8 धावा. ओव्हर क्रमांक 2 योगेश चांगली गोलंदाजी करतात. पहिले 2 बॉल डॉट आले. त्यानंतर सिंगल धाव त्यांनी खर्च केले. समोरच्या दिशेने राकेश आहेत. एक बामनोली गावचा हा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा बामनोली टीमसाठी चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. क्रिकेट गाजवलंय देखील. याला बॅटचा किनारा लागलाय. विकेट किपर अगदी पहा खेळाडूकडे पाहत राहिले आणि पॉइंट रिझनमध्ये कॅच मात्र पकडले. ओमकार देखील बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पॉइंट रिझनमध्ये एक चांगला कॅच पकडला. विकेट किपर खेळाडूकडे पाहत राहिले आणि त्यांनी मात्र कॅच पकडल्यानंतर आनंदाचं वातावरण शरयू 11 या टीममध्ये पाहायला मिळत आहे. श्री स्पोर्ट्स थोडासा संकटाच्या काळामध्ये अडकला आहे. संकटाच्या अडचणीमधून बाहेर निघावं लागतील तर मार्ग त्यांना शोधावे लागतील. मार्ग हाच आहे की एखादी चांगली पार्टनरशिप किंवा एखादा चांगला फटके येणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये अनेक खेळाडूंनी स्पर्धा गाजवली. त्याच्यामध्ये मी नक्कीच उल्लेख करेन जिल्हा आयकॉन वाकी गावचा खेळाडू KSKला बिलॉंग करणारा गणेश कदम. त्यांनी मात्र विकेट हॅट्रिक देखील मिळवली. अर्धशतक देखील त्यानं आपल्या नावावरती नोंदवलं. त्यानंतर पृथ्वीराज यादव पाटण तालुक्यातील सळवे गावचा खेळाडू. त्यांनी देखील बॉलिंग असू द्या किंवा बॅटिंग असू द्या त्याच्यामध्ये देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर जय जाधव आणि गणेश कदमची 74 धावांची भागीदारी ती देखील तुम्हाला विसरून चालणार नाही आहे. त्यानंतर निवृत्ती शिंदे यांनी जिल्हा आयकॉन सुजित शेवाळे डॉन याची विकेट मिळवल्यानंतर मिळालेला तो आनंद तो देखील आपल्याला विसरून चालणार नाही आहे. म्हणजे कालच्या दिवसामध्ये अनेक खेळाडूंनी प्रभावित केला आहे. पुढचा बॉल
चेंज ऑफ पेस गतीमध्ये हा बॉल परिवर्तन केला होता, त्यानंतर बॉलला पाठवलाय कव्हर रिजनमध्ये. विवेक शिंदे बॉलच्या पाठीमागे येईल, सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. आत्तापर्यंत धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. अजूनपर्यंत श्री स्पोर्टच्या खेळाडूंनी एकही मोठा फटका खेळलेला नाहीये. मोठा फटका खेळण्याचं अपेक्षित असेल आणि संघ मालक देखील तोच विचार करत असतील की एखादा मोठा फटका येऊ दे, मनोबल वाढेल, परंतु मोठा फटका येत नाहीये. गोलंदाजांची तारेवरची कसरत अप्रतिम पाहायला मिळते. हा बॉल पायावरती आदळलाय, हलकीशी अपील देखील केली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत त्या अवघ्या 9 धावा. अगदी जर आपण पाहिलं तर 24 बॉलच्या पाठीमागे 50 धावा बनवायच्या होत्या, परंतु आतापर्यंत श्री स्पोर्ट या टीमने 12 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 9 धावा बनवलेत. ठीक, याच ठिकाणी केळघर गावचे सुपुत्र सुमित दादा मालुसरे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. जाऊयात आपण या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान या ड्रिंक्स ब्रेकमध्ये घेणार आहोत. अर्थातच या ठिकाणी सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोद दादा गोगावले साहेबांचा या ठिकाणी आम्ही व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन सागर दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी सातारा ग्रामीण क्रिकेट अध्यक्ष सन्माननीय विनोद दादा गोगावले साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करूयात. या विनोददादा गोगावले साहेबांचा पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय विनोददादा गोगावले यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. आज खऱ्या अर्थानं या पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भेट दिली आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक विठ्ठलजी खिरदत साहेब यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो की शत्रू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कार्याध्यक्ष विठ्ठलजी आहिरे यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. आपण देखील या, आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये एक विकेट्स मात्र प्राप्त झाली आहे आणि विकेट्स मात्र मिळवली आहे आणि पाहिलं तर धावसंख्या झाली 9 या अंकावरती, धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. सागर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करूयात. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव सन्माननीय नितीनजी शिंदे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. मी विनंती करतोय की या ठिकाणी संजयजी साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संजयजी साळुंके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करूयात. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार गणेशजी भिल्लारे यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो की सागरजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करूयात. फटका अगदी चांगला आहे. इथे मात्र पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. कॅच विन द मॅच म्हटलं जातं. इथे मात्र काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये कॅच मात्र टिपला जातोय. फलंदाजाचा मात्र या ठिकाणी खेळ देखील संपला जातोय. अरुण साळुंके बॅक टू पॉवलिन डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतील. त्याच नंतर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय नवनाथजी बादापुरे यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतो की शत्रू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. आणि जाऊयात कॉम बॉक्स मध्ये जिथे सातारा क्रिकेट असोसिएशनचे आणि सर्वांचा लाडका आवाज आमचे मित्र या ठिकाणी तुषारजी चांबळे सर यांच्याकडे. धन्यवाद.
थँक्यू सो मच. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुनर्ष एकदा पश्चिम जावली प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानाच्या आतमध्ये सचिन पवारने पॉवर दाखवायला सुरुवात केली. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत आणि विकेट हॅट्रिकचा बॉल तो घेऊन निघालाय सचिन पवार. अरुण साळुंकेला आणि त्याचबरोबर अक्षय साळुंकेला या 2 खेळाडूंना त्यांनी बाद केले. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बाळूदादा पवार पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. याला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि विकेट हॅट्रिकचा बॉल होता आणि विकेट हॅट्रिक मिळवले मॅन फ्रॉम पावशेवाडी गावचा खेळाडू सचिन पवारने मिळाले या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या. पश्चिम जावले क्रिकेट असोसिएशन काच पडता ताऱ्यात संतोष दादा जाधव उद्योजक आहेत 1 नंबर. संदीप दादा सिंदकर समाज सेवक 1 नंबर. संतोष दादा संदीप दादा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये सचिन पवार या नावाच्या वादळानं मात्र पॉवर दाखवायला सुरुवात केली. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स त्यांनी मिळवले. विकेट हॅट्रिक त्यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा मिळवलेली आहे. ती म्हणजेच सचिन पवार यांनी. जहाँ प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है ना वहाँ नसीब को भी झुकना पड़ता है मेरे दोस्तों. प्रयत्न करत राहा, यश तुमची वाट पाहत आहे आणि सचिन पवारने मात्र अप्रतिम कामगिरी केली. लागोपाठचा 4था बॉल होता आणि 4थ्या बॉलवरती विकेट येईल का असं प्रश्नचिन्ह होतं. यॉर्कर बॉल हाताळला, त्यानंतर मिळाली ती सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय डबल डिजिट या अंकावरती 10 या अंकावरती. 50 धावांचं लक्ष आहे. आता बॉल कमी राहिलेले आहेत आणि धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. येणारे बॉल आहेत 8 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 40. 8 बॉल 40 धावांची आवश्यकता असताना हाई बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत सचिन पवार यांनी फक्त 1च धाव खर्च केले 5 बॉलच्या पाठीमागे. त्याच्यामध्ये 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या आणि त्या महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या अक्षय साळुंके, अरुण साळुंके आणि बाळूदादा पवार या 3 महत्त्वाच्या खेळाडूंना त्यांनी माघारी पाठवलाय. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. या बॉलवरती मोठा प्रहार चढवलाय, आक्रमण केलंय, बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पहा अप्रतिमरित्या स्टॉप केलाय. क्षेत्ररक्षक काय एफर्ट्स दाखवलेत, वा बाय वा. तब्बल 5 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी वाचवले. फटका चांगला होता, बॅटमधून आवाज देखील खूप चांगला आला होता, परंतु तिथे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. अगदी डाव्या हाताने हा बॉल आतमध्ये ढकलला, उंच उडी घेतले आणि तब्बल आपल्या टीमसाठी त्यांनी 5 धावा मात्र थांबवल्या गेल्या. संघाची धावसंख्या एकंदरीत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 39. शरयू 11 संघाचे संघमालक सन्माननीय विजयदादा शिंदे पाली यांच्या माध्यमातून ओव्हर हॅट्रिकसाठी सचिन दादा पवार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे आणि संघ मालकांची थाप ही त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आज खऱ्या अर्थानं दोन्ही संघ जर पाहिले ना तर अगदी मॅच चांगली खेळताना पाहायला मिळतात, परंतु 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या मात्र तब्बल 39 धावा म्हणजे मोठं आव्हान आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल लॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, परंतु बॉल थोडासा खूप लांब पडला. त्यानंतर नो मॅन्स लँडमधून चेंडू फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. निवृत्ती सर ज्या पद्धतीने आपण पाहतोय 50 धावांचं लक्ष होतं. आतापर्यंत मजल मारले श्री स्पोर्ट या टीमने 13 अंकावरती. आता येणारे बॉल आहेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत 37. मी म्हणेन या ठिकाणी सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी नाही तर पॉवर प्लेचं षटक तुम्हाला फोडून काढायचं होतं. त्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं गरजेचं होतं. त्यानंतर या 6 धावा कुठेतरी आपण धावपटला करत असताना तिथपर्यंत पोहोचू शकलो असतो, परंतु इथे मात्र चेंडू पुन्हा हवेमध्ये. चंद्रकांत चुकी करणार नाहीये. आज शरयू 11 संघाकडून या खेळाडूने मात्र प्रभावित केलंय. गोलंदाजी असू द्या, क्षेत्ररक्षण असू द्या, अगदी चांगला एफर्ट्स देताना आपल्याला शरयू 11 संघाकडून विजयदादा शिंदे पालीचे आहेत आणि त्यांच्या संघासाठी चांगले एफर्ट्स देताना आपल्याला चंद्रकांत शिंदे देखील पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने श्रेया स्पोर्ट्सचा
चंद्रकांत कदम आपल्याला पाहायला मिळतात. आणि श्रेयस स्पोर्ट कुठेतरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय संदीप दादा शिनकर यांचा संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला, श्री स्पोर्ट संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा इथे या क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं ना आजच्या दिवसामध्ये, तर आज मात्र रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळतात. कालचा दिवस तुषार सर अगदी जर पाहिलं ना तर प्रत्येक संघासाठी एक चांगला दिवस पाहायला मिळत होता, परंतु आज मात्र प्रत्येक संघांची धडधड वाढली आहे. कारण की आज आहे मेगा फायनल, सेमी फायनलच्या सर्व मॅचेस आहेत, परंतु जो अगदी चांगला खेळ करेल ना तोच या ठिकाणी नक्कीच यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितपणे आजचे जे संपूर्ण सामने आहेत ना ते खूप महत्त्वाचे सामने आहेत, कारण आज पॉईंट टेबलमध्ये बढत होईल, कोणाच्या पॉईंट टेबलमध्ये कमी पॉईंट होतील, म्हणूनच आजचे सामने खूप महत्त्वाचे आहेत. हाफ ट्रॅकर बॉल त्याला मात्र ऑन साईडला वळवला आहे. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतील, बॉलला स्टॉप केलं जाईल. या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या जातील फक्त 2 धावा. सर या मॅचमधील एकच धाव घेतलेली आहे, या मॅच मधील पूर्णपणे हवा निघून गेले. येणारे बॉल 2 धावा बनवायचे आहेत 36. नक्कीच तुषार सर, मी म्हटलं होतं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जास्त धावा घ्यावा लागणार होत्या, तिथे कुठे पडझड पाहायला मिळाली. तिथून मात्र शरोई 11 संघाने पाहिलं की कमजोर कुठे टीम आहे आणि जिथे कमजोरी आहे तिथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगले एफर्ट्स दिलेत. विवेक शिंदे आणि चांगला झेल मात्र या ठिकाणी टिपलाय. एक तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही राजू कंगची विकेट मिळवली ना तिथे मात्र या मॅच मध्ये अगदी तुमचा आनंद पाहायला गेला आणि त्यानंतर मात्र पूर्ण अगदी टीम मात्र एकत्र झाली आणि त्यानंतर मात्र या मॅच मध्ये अगदी पकड अगदी मजबूत करताना ही टीम आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे राजीव कंक यांची विकेट खूप महत्त्वाची होती या मॅच मध्ये, कारण कराड तालुक्याला बिलॉंग करणारा कराड तालुक्याचा बकासूर म्हणून तो ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं याही स्पर्धेमध्ये त्याने कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता. या मॅचमध्ये खास काही करू शकले नाहीत, लवकर बाद झाले आणि म्हणूनच श्री स्पोर्ट हा संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. आता 1 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. बॅकफुटला गेले, कट चांगला केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 टप्पा बॉलला जज करतील, बॉलची फेकी केली जाईल. तोपर्यंत हा सामना जिंकलाय. अर्थातच शरोई 11 या टीमने तब्बल 35 धावांनी. शरोई 11 या टीमचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक श्री स्पोर्ट या टीमला पण देऊया आणि पुन्हा एकदा पुढील मॅचसाठी देऊया शरोई 11 या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद तुषार सर. यानंतर आपण नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघादरम्यान. गौरी 11 रॉयल ऑटोमोटिव्ह आणि आरोई किंग्स दरम्यान महत्वाची मॅच आपल्याला पाहायला